श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. याने व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मासिक पाळीच्या काळात कोणती कामे करू नयेत? मित्रांनो, एकदा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागाच्या पलंगावर विसावलेले होते. तेव्हा लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले, हे परमेश्वरा, आज माझ्या मनात एक शंका निर्माण झाली आहे. माझ्या या शंकेचे निराकरण फक्त तुम्हीच करू शकता. भगवान विष्णू म्हणाले, अरे प्रिये, तुझ्या मनात जी काही शंका असेल ती न डगमगता मला विचार. मी तुझ्या सर्व शंकांचे निरसन करीन. तेव्हा देवी लक्ष्मी म्हणाली, हे देवा, कोणत्या शापामुळे स्त्रियांना मासिक पाळीच्या वेदना सहन कराव्या लागतात? माझा दुसरा प्रश्न असा आहे की मासिक पाळीत असलेल्या स्त्रीने कोणती कृती किंवा कोणते काम करू नये ज्यामुळे तिला अपराधी वाटेल? भगवान विष्णू उत्तर देतात, हे देवी, आज तू मानव जातीच्या कल्याणासाठी खूपच चांगला प्रश्न विचारला आहेस. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देव शर्मा यांच्या प्राचीन कथेतून मिळतील. ही महान कथा ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो. कोणीही पती पत्नी ही कथा लक्षपूर्वक ऐकू शकतात. त्यांना सौभाग्य प्राप्त होते. म्हणूनच हे देवी, तू कथा लक्षपूर्वक ऐक. देवी लक्ष्मी म्हणते, हे भगवान देवशर्मा कोण होते? त्यांचे आचरण आणि विचार काय होते? मला ही कथा नक्कीच ऐकायची आहे. कृपया ही कथा मला सांगा, मी ती लक्षपूर्वक ऐकेन. भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, ही प्राचीन काळातील गोष्ट आहे. मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर नगर होते. त्या नगरात देवशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. देवशर्मा यांना सर्व धर्मग्रंथ आणि वेदांचे ज्ञान होते. तो अत्यंत हुशार, प्रतिभावान आणि धार्मिक कार्य करण्यात सदैव तत्पर असे. सर्व जाती धर्माची लोक त्यांना खूप मान देत. तो रोज यज्ञ, दान आणि सायंकाळची पूजा करत असे. त्यामुळे त्याला प्राणी, पुत्र, मित्र, नातेवाईक आणि संपत्ती यांचे आशीर्वाद मिळाले. देवशर्मा यांच्या पत्नीचे नाव भगना होते आणि ती एक महान चारित्र्यवान स्त्री होती. सद्गुणी आणि धर्मपरायण होती. मग एके दिवशी देवशर्मांनी त्यांच्या घरी सत्यनारायणची पूजा आयोजित केली आणि सर्व ब्राह्मणांना वैयक्तिकरित्या आमंत्रित केले. त्यांनी तिथे राहणाऱ्या सर्व लोकांना पूजा आणि भोजनासाठी बोलावले. पूजेच्या दिवशी सर्व ब्राह्मण त्यांच्या घरी आले आणि देवी शर्मांनी विधीपूर्वक त्यांची पूजा करून त्यांचा सन्मान केला. मग त्यांनी सर्व ब्राह्मणांना घरात बोलवून सुंदर आसनावर बसवले आणि मिठाई दिली. ब्राह्मणांना भोजन दिल्यावर त्यांनी भगवंताचे स्मरण केले आणि सर्वांना वस्त्र इत्यादी दान करून निरोप दिला. त्या सर्व ब्राह्मणांनी देवशर्माला आशीर्वाद दिला आणि तिथून निघून गेले. त्यानंतर त्यांनी आपले कुटुंब, मित्र आणि अनेक दिवस भुकेलेल्या लोकांना जेवण दिले. अशा रीतीने सगळ्यांना जेवण घालून पूजा आटोपल्यानंतर जेव्हा ब्राह्मण आपल्या घराच्या दारासमोर उभा राहिला, तेव्हा त्याला एक कुत्री आणि एक बैल आपसात बोलताना दिसले. जेव्हा त्या ब्राह्मणाने कुत्री आणि बैलाची संपूर्ण कहाणी ऐकली, तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले. ते कुत्री आणि बैल त्यांचे आई वडील होते, जे मागील जन्मातील पापांमुळे या जन्मात कुत्री आणि बैल झाले होते. मग तो ब्राह्मण मनात विचार करू लागला, हे दोघे खरे तर माझे आई वडील आहेत, जे प्राण्यांच्या रूपात माझ्या घरी आले आहेत. परंतु कोणत्या कारणास्तव त्यांना अशा सजीवांचे शरीर मिळाले आणि आता त्यांच्या उद्धारासाठी मी काय करू? हा विचार करताच ब्राह्मणाला रात्रभर झोप लागली नाही. तो संपूर्ण रात्री देवाचा विचार करत राहिला आणि आपल्या पालकांविषयी चिंतेत पडला. अचानक त्याच्या मनात आले की मोक्षाचा उपाय फक्त वशिष्ठ ऋषी सांगू शकतात. त्यामुळे सकाळ होताच देवशर्मा स्नानादी कामे उरकून वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात पोहोचले. आश्रमात येताच वशिष्ठ ऋषींनी देवशर्माचे स्वागत केले आणि म्हणाले, हे श्रेष्ठ ब्राह्मण, तू आज आमच्या आश्रमात का आला आहेस? तू खूप उदास दिसतोस. तुझ्या दुःखाचे कारण काय आहे? मला सांग. देवशर्मा म्हणाले, हे मुनेश्वर, मी तुम्हाला नमस्कार करतो. तुमच्या दर्शनाने आज माझा जन्म सफल आणि धन्य झाला आहे. मी तुमच्याकडे एका शंकेने ग्रासलेलो आहे. कृपया फक्त तुम्हीच मला या दुःखातून बाहेर काढू शकता. मी अत्यंत दुःखी आणि अशक्त झालो आहे. वशिष्ठ ऋषी म्हणाले, हे ब्राह्मण, दुःखी होऊ नकोस. तुझ्या मनात कोणतीही शंका असली तरी न डगमगता मला विचार. मी नक्कीच तुझ्या शंकेचे निरसन करीन. तेव्हा देवशर्मा म्हणाले, हे मुनेश्वर, काल माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा केली होती. अनेक ब्राह्मण आणि भुकेल्या लोकांना मी अन्न दिले.
विधिवत पद्धतीने देवाची पूजा केली. तेवढ्यात एक कुत्री आणि एक बैल माझ्या दारात आले. दोघे माझ्या घरासमोर उभे राहून आपापसात बोलत होते. सर्वप्रथम कुत्री बैलाला म्हणाली, हे परमेश्वरा, आज घडलेली घटना ऐक. आमच्या मुलाच्या घरी ब्राह्मणांच्या जेवणासाठी ठेवलेले दूध एका सापाने पिताना मी पाहिले. त्यामुळे त्या दुधात विष निर्माण झाले होते. हे पाहून मला खूप काळजी वाटू लागले. त्या दुधापासून पूजेसाठी अन्न तयार होणार होते आणि जर सगळ्यांनी ते दूध प्यायले असते तर सर्वांचे प्राण गेले असते. म्हणूनच मी त्या भांड्यातील सर्व दूध प्यायले आणि जेव्हा सुनेची नजर माझ्यावर पडली तेव्हा तिने मला बेदम मारहाण केली. त्यामुळे माझ्या शरीराला असह्य वेदना झाल्या. मला खूप वेदना होत आहेत, म्हणूनच मी दुःखी आहे. हे दुःख मला सहन होत नाही. कुत्रीचे बोलणे ऐकून बैल खूप दुःखी झाला आणि आपली कहाणी सांगू लागला. आता मी तुला माझ्या दुःखाचे कारण सांगतो. मागील जन्मी या ब्राह्मणाचा मी बाप होतो. आज या ब्राह्मणाने सर्व लोकांना जेवण दिले, पण त्याने माझ्यासमोर गवतही ठेवले नाही आणि मला प्यायला पाणीही दिले नाही. या कारणामुळे मी खूप दुःखी झालो आहे. हे ऐकताच देवशर्मा म्हणू लागले, माझे आई वडील कुत्री आणि बैलाच्या रूपात बोलताना पाहून मला खूप वाईट वाटले. मला रात्रभर या विचाराने झोपच येत नव्हती. प्रत्येक क्षणी काळजी वाटत होती की मी कधीही कोणतेही पाप केले नाही. नेहमी धार्मिक कार्य केले, तरी माझ्या आईवडिलांना असा त्रास सहन करावा लागत आहे. म्हणूनच मी आज तुमच्याकडे आलो आहे. कृपया तुमच्या योग्य समर्थाने उत्तर शोधा आणि मला सांगा, मी माझ्या आईवडिलांची अशी दुर्दशा का झाली आहे आणि त्यांच्या उद्धारासाठी मी कोणती कृती करावी. तेव्हा गुरु ध्यान करून त्या ब्राह्मणाच्या आईवडिलांचे मागील जन्मातील कर्म पाहतात आणि देवशर्माला म्हणतात, हे ब्राह्मण, तुमच्या आईवडिलांनी मागील जन्मात एक गंभीर पाप केले आहे. त्या पापामुळेच त्यांची आज अशी अवस्था झाली आहे. देवशर्मा विचारतात, हे गुरुदेव, कोणत्या पापामुळे माझ्या आईवडिलांची अशी दुर्दशा झाली आहे? कृपया सविस्तर सांगा, मला जाणून घ्यायचे आहे. मग ऋषी वशिष्ठ सांगतात, हे ब्राह्मणा, लक्षपूर्वक ऐक. हा बैल जो तुझा बाप आहे, मागील जन्मात कुंडी नगरातील थोर ब्राह्मण होता. एके दिवशी त्याने एकादशीचा उपवास करून भोजन केले, परंतु एकादशी व्रताच्या दिवशी त्याने दानधर्म केला नाही आणि आपल्या दारात आलेल्या गायींना कधी चारा दिला नाही. तसेच आपल्या पितरांचे श्राद्धही नीट केले नाही. शिवाय मागील जन्मात तुझ्या वडिलांनी तुझ्या आईसोबत तिच्या मासिक पाळीच्या काळात समागम केला. या पापामुळे त्यांनी या जन्मी बैलाचे रूप धारण केले आहे. आता तुझ्या आईबद्दल ऐक. तुझ्या आईने मासिक पाळी असतानाही जेवण बनवले, धार्मिक विधी केले आणि देवाच्या तुळशीला पाणी अर्पण केले. मासिक पाळी असतानाही तिने ते देवाला अर्पण केले आणि त्यामुळे तिने एक महान पाप केले. मासिक पाळीच्या काळात स्त्री 3 दिवस अपवित्र असते. या काळात तिने पूजा करू नये. तसेच या 3 दिवसात स्त्रीने केसही धुवू नयेत, कारण यामुळे पतीचे आयुर्मान कमी होते. मासिक पाळीच्या वेळी झाडे आणि तुळशीला स्पर्श करू नये. मासिक पाळीत असलेल्या स्त्रीसोबत समागम करणे टाळावे. जो कोणी मासिक पाळीच्या कपड्यांना स्पर्श करतो तो ब्रह्महत्येचे पाप करतो आणि त्यालाही अपराधी वाटते. ब्रह्महत्येचे पाप मासिक पाळीच्या स्त्रीच्या शरीरात 3 दिवस राहते आणि 4थ्या दिवशी स्नान केल्यानंतर ती पवित्र होते. 4थ्या दिवशी आंघोळ केल्यावर मासिक पाळीच्या स्त्रीने आपल्या पतीच्या चेहऱ्याकडे पाहावे. जर पती जवळ नसेल तर सूर्यदेवाकडे पाहावे, मात्र दुसऱ्या पुरुषाच्या चेहऱ्याकडे पाहू नये. गुरु वशिष्ठ सांगतात, हे ब्राह्मण, या पापामुळे तुझा बाप बैल म्हणून जन्माला आला आणि आई कुत्री म्हणून. देवशर्मा म्हणतात, हे मुनीश्वर, आता कृपया माझ्या मातापितांच्या उद्धारासाठी काही उपाय सांगा. गुरु म्हणतात, हे ब्राह्मण, कोणत्याही अमावस्येच्या दिवशी श्राद्ध आणि तर्पण कर. आई वडिलांच्या उद्धारासाठी दान कर, गायीची सेवा कर आणि मातेला मिठाई खाऊ घाल. आपल्या आईवडिलांच्या मुक्तीसाठी देवाकडे प्रार्थना कर. मग ब्राह्मण तसेच करतो आणि त्यांचे आईवडील सर्व पापांपासून मुक्त होतात. भगवान विष्णू म्हणतात, माता लक्ष्मी, मी तुला सांगितले आहे की मासिक पाळीच्या स्त्रीने कोणती कामे करू नयेत. आता मी तुला सांगतो की कोणत्या कारणास्तव स्त्रीला मासिक पाळी येते. सत्ययुगात काल नावाचा एक राक्षस होता. तो राक्षसी स्वभावाचा असल्यामुळे उग्र होता आणि नेहमी युद्धासाठी तयार असायचा. मग एके दिवशी वृद्धासुरासह सर्व राक्षस स्वर्ग लोकावर चढाई करू लागले आणि युद्ध सुरू झाले. त्या राक्षसांकडे शक्तिशाली शस्त्रे होती, जी देवता सहन करू शकले नाहीत. म्हणून ते ब्राह्मण देवाकडे म्हणून पळून गेले आणि तेव्हा ब्रह्मदेवाने
त्यांना राक्षसांचा पराभव करण्याचा उपाय सांगितला. हे देवांनो, तुम्ही त्वरित महर्षी दधीचींकडे जा आणि ते तुम्हाला त्यांच्या शरीराच्या हाडांपासून शस्त्र देतील आणि त्या शस्त्राचा वापर करून तुम्ही राक्षसांचा वध करू शकाल. मग सर्व देवता महर्षी ददितींच्या आश्रमात पोहोचतात आणि प्रार्थना करतात आणि त्यांना शस्त्र देण्याची विनंती करतात. महर्षी ददिचींनी या जगाच्या कल्याणासाठी आपल्या शरीरातील हाडांपासून शस्त्र तयार करण्याचा संकल्प केला. त्या अश्रांपैकी एक होते वज्र, जे भगवान इंद्राने धारण केले. त्यानंतर सर्व देवता राक्षसांनी युद्ध करण्यासाठी निघतात आणि देव आणि दानवांमध्ये भयंकर युद्ध सुरू होते. दोन्ही बाजूंचे हे सैन्य आकाशात एकत्र येऊन युद्ध करू लागते. अग्निदेव आपल्या अग्नीच्या हल्ल्याने राक्षसांना जाळू लागतात, त्यामुळे त्यांच्या शरीराचे अवयव जळू लागतात. मग वरुण देव पाण्याचा वर्षाव करतात आणि त्यामुळे अनेक राक्षस पाण्यात बुडू लागतात आणि गर्जना करीत संहार सुरू होतो. अशा रीतीने अनेक दिवस दैत्य आणि देवतांमध्ये भयंकर युद्ध चालू असते. तेव्हा देवराज इंद्र आणि रुद्रासूर समोरासमोर येतात आणि दोघांमध्ये युद्ध होते. आणि त्यानंतर देवराज इंद्र आपल्या वज्राच्या जोरावर रुद्रासुराचा वध करतो. राक्षस रुद्रासुराचा मृत्यू होताच ब्रह्महत्या त्याच्या शरीरातून बाहेर पडतो आणि इंद्राचा पाठलाग करू लागतो. मग ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरात प्रवेश करतो आणि त्यामुळे इंद्रदेवाला ब्रह्महत्येचे पाप लागते. देवराज इंद्र ब्रह्मदेवाकडे जातो आणि त्याला ब्रह्महत्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय विचारतो. तेव्हा ब्रह्मदेव ब्रह्महत्येला इंद्राच्या शरीरातून बाहेर पडण्याची आज्ञा देतात. ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरातून बाहेर पडते आणि ब्रह्मदेवाला म्हणते, हे परमपिता, आत्तापर्यंत मी वृद्धासुराच्या शरीरात वास करत होतो, कारण त्याने अनेक ब्रह्महत्या केल्या होत्या. इंद्राने त्याचा वध केल्यानंतर मी इंद्राच्या शरीरात वास करू लागलो. आता कृपया मला योग्य स्थान द्या जिथे मी राहू शकतो. मग ब्रह्मदेव म्हणतात, हे ब्रह्महत्या, मी तुला तुझे योग्य स्थान देतो. त्यावेळी ब्रह्मदेव पुढे म्हणतात की ब्रह्महत्येचा वध केल्यानंतर तुझा एक चतुर्थांश भाग अग्नीच्या आत राहील आणि जो अग्नीला यज्ञ अर्पण करीत नाही त्याच्या शरीरात तू प्रवेश करशील. तुझा दुसरा भाग पाण्याखाली राहील. जो पाण्यात थुंकेल, मूत्र किंवा विष्ठा करेल त्याच्या शरीरात तू प्रवेश करशील. तिसरा भाग झाडे आणि वृक्षांमध्ये राहील. जो विनाकारण वृक्षतोड करेल तोही ब्रह्महत्येच्या पापाचा दोषी ठरेल. जेव्हा ब्रह्मदेवांनी अप्सरांना बोलावले आणि सांगितले, हे अप्सरांनो, ब्रह्महत्येचा एक भाग स्वीकारा. अप्सरा म्हणाल्या, हे परमेश्वरा, तुमच्या परवानगीने आम्ही ते स्वीकारण्यास तयार आहोत, परंतु कृपा करून आमच्यासाठी सुटकेचा काही मार्ग सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, हे अप्सरांनो, जो कोणी मासिक पाळीमध्ये असलेल्या स्त्रीशी संभोग करेल त्याच्या शरीरात हा ब्रह्महत्या प्रवेश करेल. अशा प्रकारे ब्रह्महत्येचे 4 भाग होते. एक अग्नीत, दुसरा पाण्यात, तिसरा झाडांमध्ये आणि चौथा स्त्रियांमध्ये गेला. मासिक पाळीच्या काळात जो कोणी स्त्रीला स्पर्श करून तिच्याशी संभोग करेल आणि तो त्या ब्रह्महत्येचा भाग होतो, त्याला ब्रह्महत्येच्या पापाचा दोष लागतो. भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, अशा प्रकारे मी तुला स्त्रीच्या मासिक पाळीमागील कथा सांगितली आहे. तसेच मासिक पाळीच्या काळात स्त्रीने कोणती कामे करू नयेत याची माहिती दिली आहे. महालक्ष्मी म्हणतात, हे परमेश्वरा, आज तुम्ही मला खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आहे. मी तुम्हाला वचन देते की मासिक पाळीच्या वेळी पूजा करणाऱ्या कोणत्याही स्त्रीच्या, तसेच मासिक पाळीच्या काळात पतीशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रीच्या घरात मी कधीही प्रवेश करणार नाही. म्हणून मित्रांनो, मासिक पाळीच्या काळात महिलांनी ही कामे करू नयेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि तुमची मतं कमेंटमध्ये सांगा. नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तुमच्या प्रेम आणि समर्थनामुळेच आम्ही तुमच्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करत राहू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.